गेल्या शुक्रवारी रात्री नागपूर मार्गावरच्या रहाटगाव येथील एम्पिरियल बियर बारसमोर राजकुमार उर्फ हिप्पी सुंदराणी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 55 वर्षीय सुंदराणी हे रामपुरी कॅम्प अमरावतीचे रहिवासी होते. ही घटना रात्री 3:45 घडली. नांदगावपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्या आधारे आरोपी बंटी पवार आणि शिवा फुलवाणी यांची ओळख पटविली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला देखील या घटनेवेळी उपस्थित असल्याचे दिसत आहे. पोलीस आयुक्त क्षेत्रातील क्राईम ब्रांच युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव हे या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचे मोबाईल लोकेशन छिंदवाड्याच्या दिशेने दिसत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे अमरावती शहरात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती नागपूर मार्गावरील अनेक बियर बार मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात आणि तिथे कधीही दारू उपलब्ध असते. यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया या मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या बियर बारकडे लक्ष देतील का? अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीमागे हे रात्री उशिरापर्यंत चालणारे बियर बार कारणीभूत आहेत का? बियर बार चालकांना नेमके किती वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी आहे आणि या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे का? याकडे आता पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.